बाय मिस्टेक शादी, बंदिशों में बंधा प्यार, भाग 19। मुंबई, सिंघानिया मेन्शन। माणिक सिंघानिया बेडवर पाय पसरून कसल्या तरी गहन विचारात हरवले होते. खोलीत येणाऱ्या आपल्या पत्नीला पाहून ते म्हणाले, सरस्वती, खरं तुला वाटत नाही तो येईल. सरस्वतीजी काही वेळ गप्प राहिल्या. बाथरूम माणिकजींच्या आठेला आणि म्हणाली, हे घ्या. माणिकजींना समजलं की त्या या विषयावर बोलू इच्छित नाहीत, म्हणून त्यांनीही काही बोलणं टाळलं आणि औषधं गेली. थोड्या वेळाच्या शांततेनंतर सरस्वतीजींनी नजर वर करत म्हटलं, हो, असं वाटत नाही की तो येईल. आपल्या धाकट्या भावाच ऐकून तरी तो यायलाच हवा, पण आता काहीच सांगता येत नाही. पुढे काय होईल. आजपर्यंत त्याने कधीच कोणाला नकार दिला नाही. माणिकजी म्हणाले, हो, माहीत आहे, तो कधीच नकार देत नाही, पण होकार तरी देऊन कोणता मोठा तीर मारला आहे, आपल्याच अडकवला आहे. विचारांच्या भंवऱ्यात आता तो पूर्णपणे बदलला आहे. जेव्हापासून आपण त्याला ती मुख्य जबाबदारी आणि हक्क दिले, तो आपल्या तुडवू बघत आहे, असं वाटत नाही का तुम्हाला? तेव्हापासून तो तोच केविन राहिलेला नाही. मला तर खरंच आता भीती वाटते. हा मुलगा पुढे काय करेल? तुला त्याचा राग माहीत आहे ना? आहे ना? पतीचं बोलणं अर्धवट तोडत सरस्वती दादी त्यांचे पाय दाबत म्हणाल्या, सोडा त्या सगळ्या गोष्टी. आजपर्यंत त्याने आपलं कधी ऐकलं आहे का? नाही ना? मग का आपलं रक्त जाळायचं? आपण कितीही बोललो, तो ऐकणार नाही. जोपर्यंत तुम्ही का स्वतःला त्याच्या मार्गी त्रास देताय? त्याला यायचा असेल तर तो येईल. आपण सांगितलं किंवा नाही, त्याने काही फरक पडत नाही. का जुनी गोष्ट काढून बसलात? तो विचार करून त्रास तुम्हालाच होईल. आता असं म्हणून चालायचं की जे होईल ते चांगल्यासाठी होईल, आणि नसेल तर पाहू. आता तुम्ही झोपा, तुम्हाला आराम करायला हवा. आता खोलीत पूर्ण शांतता पसरली. माणिक सिंघानिया बेडवर झोपले, पण डोळ्यात मात्र झोप नव्हती. लंडन, इकॉनॉमी हॉस्पिटल. मिष्टीने आपलं काम पूर्ण केलं आणि केबिनमध्ये परत आली. काही वेळ शांतपणे राहू इच्छित होती. सकाळी जे काही घडलं ते खूपच टेन्शन देणारं होतं. तिने स्वतःला समजावलं होतं. विचार करून काय होणार आहे, जे आहे ते एक्सपेक्ट करावा लागेल. मग ते सत्य कसं ही असो, आपण काम करून ते खूपच करावा. लवकर झालं होतं. ती परत आपल्या विचारात हरवून गेली. राहून राहून तिच्या डोळ्यासमोर ते दोन चेहरे येत होते. दिवसभरात कितीतरी वेळेच तिच्यासोबत हेच घडल्याचे काटे 10 वरून संध्याकाळ चे 5 दाखवत होते. तरीही मिष्टीच्या डोक्यात ते विचार अजूनही चालू होते, जसे की काय तिने ते सर्व काही मिनिटांपूर्वीच पाहिलं आहे. अशीच ती विचाराधीन झालेली असताना डॉक्टर नयनचा तीव्र आवाज आला आणि घाबरत तिने त्यांच्याकडे पाहत म्हणाली, डॉक्टर नयन गेल्या 5 मिनिटांपासून मिष्टीला आवाज देत होते. काय झालं डॉक्टर? तुम्ही मला बोलावलं? हो, बोलवलं आहे, पण तुमच्या लक्ष कुठं आहे? मिस अंशिका मुखर्जी, बरं जाऊ दे. एक नजर तिच्या चेहऱ्यावर टाकून त्याने एक उसासा सोडला आणि पुढे म्हणाला, एक इमर्जन्सी केस आहे. मिष्टीने पटकन आपलं सामान घेतलं आणि केबिनमधून बाहेर पडली. ते दोघंही केसवर चर्चा करत बोलत लिफ्टवर पोहोचले होते. लिफ्टमधून काही लोकांचा समूह बाहेर आला. त्यातल्या एका व्यक्तीच्या कानावर डॉक्टरचा आवाज गेला. ती झटकन मागे वळली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होता. तिने नजर खाली करत स्वतःशीच पुटपुटलं, ही इथे, आणि मिष्टीच्या दिशेने धावली. पण तोपर्यंत मिष्टी आणि डॉक्टर नयन लिफ्टमध्ये शिरले आणि लिफ्टचा दार बंद झाला. लिफ्टच्या आत मिष्टी सतत स्वतःचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती, कारण परत त्या फ्लोअरवरती जायचं म्हटले तर मिला परत त्याच आठवणी येत होत्या. पण तरीही ती स्वतःला कोणासमोरही कमजोर दिसू इच्छित नव्हती. पण तिच्या गळा दाटून आला होता
आणि तोंडातून आवाजच निघत नव्हता. डॉक्टर नयन फाईल पाहत म्हणाला, काय झालं? डॉक्टर, तुम्ही बोलत का नाहीत? त्यांनी लिफ्टमध्ये येताना मिष्टीचा चेहरा एकदाही पाहिला नव्हता. तिसऱ्या मजल्यावर, डॉक्टर तुम्ही असं काय वागताय? सांभाळून, तुम्हाला माहीत आहे ना आपण इथे ग्रुपने आलोय, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहायचंय, एकाने मागे धावत विचारला. अरे डॉक्टर खुशी, हे काय होतं? तुम्ही इतक्या का धावलात? इथे कोण होतं? दुसऱ्याने विचारला. डॉक्टर खुशी गुडघ्यावर झुकून मोठमोठे श्वास घेत म्हणाली, अरे ती माझी मैत्रीण होती. 2 वर्षानंतर तिला पाहिला, म्हणून स्वतःला आवरू शकले नाही आणि धावत सुटले. मग ती पुन्हा स्टेअर्सच्या दिशेने धावत म्हणाली, आज तिला भेटायचं आहे, कुठेतरी ती निघून जाणार नाही. डॉक्टर मितालीने विचारला, काय हा कसला मूर्खपणा आहे? तुम्ही लिफ्टपेक्षा जास्त वेगाने कसे जाऊ शकता? हा तरी विचार केला का? हे ऐकून खुशीचे पाय एकदमच थांबले. तिने पकाता सुद्धा तिला मारत स्वतःशी म्हटला, खरंच मूर्ख आहे मी. आणि हसत, मी इतकी उत्साहित आहे तिला भेटण्यासाठी की मला काहीच समजत नाहीये. मन काय करत आहे? पोटात फुलपाखरे नाचायला लागलेत, जसा की काय मैत्रिणीला नाही तर मी बॉयफ्रेंडला बघितलं. आणि ती स्वतःशी हसली. डॉक्टर मितालीने तिरकसपणे म्हटलं, तुम्ही तुमच्या डोकं शांत ठेवलंत तर असं कधीच होणार नाही. हा तिने पिच्यासाठी मारलेला टोमणा होता. मितालीला खुशी कधीच आवडायची नाही. ती त्यांच्या ग्रुपची हेड होती, जी भारतातून इथे प्रशिक्षणासाठी आली होती. त्यानं वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन नवीन आजाराबद्दल माहिती गोळा करायची होती आणि पेशंट्स पाहायचे होते. मिताली पुढे म्हणाली, काय करणार? तुमच्या डोकं कमी चालतं, म्हणूनच डॉक्टर अग्निहोत्रींनी मला तुमच्या टीमचे हेड बनवलं. आणि धावपळीच्या बोलायच्या तर, लवकर जा, तुमच्याकडे फक्त 10 मिनिट आहेत. त्यानंतर परत इथे या, नाहीतर 6 वाजल्यानंतर आपली ड्युटी संपेल. मग जिथे जायचंय तिथे जा, पण त्याची जबाबदारी तुमची स्वतःची असेल. मी डॉक्टर अग्निहोत्रींना सांगेन की इथे डॉक्टर्स प्रशिक्षणासाठी नाही तर बिछडलेल्या मित्रांना भेटायला आलेत. हू आणि ती बाकीच्या लोकांसोबत निघून गेली. डॉक्टर कविता, जी तिथे उभी होती, ती खुशीला म्हणाली, थरण राहून काही होणार नाही. लवकर जा, नाहीतर ती पुन्हा तुला त्रास द्यायला येईल. ती आधीच तुझ्यावर जळते, कारण डॉक्टर अग्निहोत्री तुझ्याकडे जास्त लक्ष देतात. लिफ्ट आली, जा. आणि तीही तिथून निघून गेली. खुशीने जाताना लोकांकडे पाहत हसत स्वतःचीच म्हटली, पाहूया कोण कुठे जातन आणि कोणाला सजा मिळते. मग तिने केस मागे करत लिफ्टमध्ये प्रवेश केला. 1 तासाने मिष्टीचं केबिन आपला काम आटपून मिष्टीने शांतपणे डॉक्टर नयनशी बोलणं आटोपला आणि आपल्या केबिनमध्ये आली. तिने किती वेळ स्वतःचे अश्रू रोखले होते. दाराला टेकून जोरजोरात रडू लागली. स्वतःला कोसत होती. तिला माहीत होता की तिचा नवरा दुसऱ्याच्या कोणावर प्रेम करतो. नाही, पण ऐकण्यापेक्षा पाहिल्याने जास्त दुखतं. आज ती त्या दुखण्यातून जात होती. ती पूर्णपणे कोलमडली होती. तिचा मास्क फरशीवर पडला होता. आज ती स्वतःला खूप एकटी अनुभवत होती. तिच्या मनाने विचार केला की तीच चुकली होती, या सगळ्यासाठी जात होती. आज ती स्वतःला खूप एकटी अनुभवत होती की कदाचित भविष्यात काही बदल होईल. वर्ष उलटली, पण काहीच बदललं नाही. फक्त त्यांचं नातं बदललं. अनोळखीपणातून पती-पत्नीच्या नात्यापर्यंत, तेही फक्त एका बंद खोलीत. मिष्टीच्या डोळ्यांसमोर सतत केविनच्या आधी तिला मिठी मारणं येत होतं. आजपर्यंत ती कधीच आपल्या नवऱ्याच्या गळ्यात गळा घालून मिठी मारू शकली नव्हती. साधारण 30 मिनिटं होऊन गेली. मिष्टीच्या रडणं थांबत नव्हता. आज ती खरंच खचली होती, तुटली होती. तेवढ्यात केबिनच्या दारावर 2-3 वेळा ठोठावलं गेलं. मिष्टीने डोळे उघडले. तिचे निळे डोळे पूर्णपणे लाल झाले होते. चेहरा मलून झाला होता
आणि त्यावर अश्रूचे डाग पडले होते. अरे थांबा, इतकं का वाजत आहे? हे हॉस्पिटल आहे. बाजूला उभ्या असलेल्या नर्सने खुशीला पणसतीने पाहत म्हटलं, जी हृदयाला हात लावून आतुरतेने दार उघडण्याची वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरूनचे तिच्या आनंद समजत होता. खुशीने हृदयाला हात लावून ठेवला होता, कारण तिला माहीत होतं ही भावना तिला स्वस्थ बसू देणार नाही. तिची जिवलग मैत्रीण भेटणं हे खरंच किती अनमोल भावना आहे. आधीच ती खूप थकली होती, कारण तिसऱ्या मजलावर वरून ते दुसरा मजला 2 वेळेस इकडून तिकडून फिरावा लागला. आणि उथे ती त्या केबिनसमोर उभी होती. पण खरंच ती होती का, की तिचा भास होता? सपडी, कारण असे भास तिला कायमच होत होते. 2 वर्षे तिने खरंच मिष्टीला खूप मिस केलं होतं, तिला शोधण्याचा प्रयत्न देखील. इकडे सतत तकतकचा आवाज ऐकून मिष्टी वैतागली होती. आधीच मीला निवांत वेळ मिळतं, आणि मिळाला तर तिला कोणी शांतपणे रडू ही देत नाही, भावना मोकळ्या करून देत नाही. मिष्टीने स्वतःला सावरलं, स्वतःला नीट केलं, पण बाहेर उभ्या व्यक्तीला इतकी घाई होती की ती थांबतच नव्हती. सतत दार वाजवत होती. मिष्टीला चिडचिड होत होती आणि डोकाही दुखू लागला होता. तरीही ती स्वतःवर नियंत्रण ठेवत होती. तिने चेहऱ्यावर पुन्हा मास्क लावला आणि दार उघडलं. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू आला आणि त्याचवेळी अनेक भावना उफाळून आल्या. हास्य, प्रेम, एवढ्या दिवसांनी भेटल्याचा आनंद. मिष्टी आणि खुशी एकमेकींचं नाव घेत एकदम मिठी मारल्या. दोघींच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. बाजूला उभी नर्स गोंधळून त्यांच्याकडे पाहत होती. लंडन एअरपोर्ट, सायंकाळी रात्रीचे 10 वाजले होते. थकवा त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. पूर्ण दिवस आपली सर्व मीटिंग आटपून तो परत भारतात जायला निघाला होता. हातात कोट, चेहरा कठोर. केविन मोठ्या पावलांनी एअरपोर्टच्या आत चालला होता. इतक्यात मागून धावत आलेल्या वायूने त्याला इशारा केला. सगळे बाजूला झाले. वायूने केविनच्या कानात काहीतरी सांगितलं. त्यानंतर केविनच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तोलींच्या डोळे, राग संचारला. त्याने मुठी आवळून आपला राग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा राग चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. वायूला त्याचा चेहरा पाहून काळजी वाटू लागली. त्याने पावलं बाहेर टाकली. कथा आवडत असायला कॉमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडत असायला